आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये या भागात नवीन सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। नवीन सिरीजचं नाव आहे दिल दोस्ती आणि पेट पूजा। कसं आहे की माझा एक शाळेचा ग्रुप आहे बरं का, आणि या शाळेच्या ग्रुपमध्ये आम्ही जवळजवळ 24 जण आहोत। हे शाळा सोडून आता 76 साली शाळा सुटली आहे आणि इतक्या वर्षांनी आम्ही परत सगळे एकत्र जमतो आणि गप्पा मारतो। अर्थात जमताना आम्ही घरी कोणाच्या जमत नाही बरं का, आम्ही कुठेतरी बाहेर जातो। काय शाळेत ज्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा लहानपणी आपण जसे वागलेलो आहोत तसं घरात आपण वागू शकत नाही ना, त्यामुळे आम्ही कुठेतरी बाहेर जातो, एकमेकांच्या गोष्टी शेअर करतो। आणि शाळेत असताना ज्या ज्या गोष्टी आम्ही केल्या होत्या, म्हणजे मी चांगल्या अर्थाने म्हणतोय, वाईट अर्थाने घेऊ नका तुम्ही, तर ज्या ज्या चांगल्या गोष्टी केल्या तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं करतो। फ्रेश होऊन परत आम्ही आपापल्या कामाला लागतो। तर अशा या जुन्या गोष्टी एन्जॉय करताना खूप मजा येते। तर या दिल दोस्ती आणि पेट पूजा हे एकमेकात खूप गुंतलेलं आहे बरं का। म्हणजे शाळेत असताना एकमेकांचे डबे खाणे, एकमेकांच्या गृहपाठाच्या वया लपवणे किंवा एकमेकांना टपल्या मारणे किंवा बाण वरती मारणे, हे सगळे उद्योग केलेले आहेत। पण तो आनंद आता आपण उपभोगू शकत नाही, कारण आपल्याला आपण आता थोडंसं वयाप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो। पण नेहमीच वयाच्या प्रमाणे न वागता आपण जेव्हा वागतो तेव्हा आपण रिफ्रेश होतो, आणि मी असं दर वर्षाला एकदा तरी करतो। आणि तसेच त्या आमच्या वयाची काही मंडळी इथे आलेली आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून आज मी रिफ्रेश होणार आहे। आपण सगळ्यांचं आधी स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। हा कुठला ग्रुप म्हणायचा तुमचा? गोदरेज कॉलनी। गोदरेज कॉलनी कुठे आली ती? विक्रोळी ईस्टला। विक्रोळी ईस्टला गोदरेज कॉलनी आहे। त्या गोदरेज कॉलनीतला तुमचा हा ग्रुप आहे। किती जणांचा ग्रुप आहे? आम्ही तसं 10-12 जणींचा ग्रुप आहे, पण काही येऊ नाही शकले। नाही, आणि इथे बसायला जागा पण नाही। अर्थात तुम्ही आल्या असता तर आम्ही बसायला जागा केली असती। बरं, तुमची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये किती फ्लॅट्स आहेत किंवा किती कुटुंब आहेत? 20 कुटुंब आहेत। 20 कुटुंब गुणिले 4 असं आपण ॲव्हरेज धरलं तर 80 लोक आहेत तुमच्याकडे। नाही, मग 20 चौका 80, प्रत्येक एक मध्ये 4 असे म्हणतात। एक मध्ये 4, एका कुटुंबात 4 असं आपण धरलं ॲव्हरेज। तर 80 लोकांचे तुम्ही 12 जणी प्रतिनिधी आहात आणि त्यातले तुम्ही 6 जणी आज इथे आलेले आहेत। तर तुमचं मनापासून स्वागत आहे। दिल दोस्ती आणि पेट पूजा असं आपला आजची ही नवीन सिरीज सुरू झालेली आहे। आधी आपण ओळख करून घेऊया। तुझं नाव काय? माझं नाव प्रिया शिवराम पालव। प्रिया, काय करतेस तू? मी सध्या जॉब करते। तू काय करते? मी आता BSc IT लास्ट इयर। नाव काय तुझं? ऐश्वर्या आनंद पदादे। ऐश्वर्या, तुझं काय नाव? मी वीरता सरवणकर। वीरता। बर, आणि काय करतेस तू? मी जॉब करते। बरं, तू काय करतेस? माझं नाव सोनाली महादेव नाईक। मी जॉब कम कॉलेज दोन्ही पण करते। जॉब कम कॉलेज? येस। बर, कॉलेजला काय कुठल्या? कॉलेज SYBCom ला आहे मी। SYBCom। ओके, तुझं नाव काय? माझं नाव अमृता फुलसुंदर। अमृता, तू कुठल्या कॉलेजला आहेस? स्वामी विवेकानंद चेंबूर। किती? आणि 11वीला। अच्छा, म्हणजे आत्ताच 10वी झाली। 11वी म्हणजे फुल टाइमपास असेल ना? सध्या काय अभ्यास वगैरे काही नसेल आणि करायचंच नसतो 11वीला वगैरे। तुझं काय? तुझं नाव काय? मी मानसी दळवी। मी FIJC ला आहे। ओके, आपली ओळख तर झालेली आहे। आता मी जरा तुझ्याकडे येतो। तू मला सांग की पासआउट होऊन तुला किती वर्ष झाली? कॉलेज पासआउट होऊन 5-6 वर्ष झाली। 5-6 वर्ष झाली। आणि नोकरी किती वर्ष करतेस? नोकरी मी 3-4 वर्ष झाली। 3-4 वर्ष करते। पण कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणी आणि शाळेमधल्या मित्रमैत्रिणी डेफिनेटली आता 11वीला तू आत्ता झालीस, म्हणजे 10वीतला जो तुझा ग्रुप आहे शाळेचा तो तुला दिल के करीब आपण जे म्हणतो तसं, बरोबर आहे? आणि जेव्हा तू 11वी 12वी 13वी 14वी 15वी करून जेव्हा बाहेर पडतेस तेव्हा 13वी 14वी आणि 15वीतला ग्रुप दिल के करीब असतो। पण अशा वेळी 10वीतला जो ग्रुप आहे तो तुमच्या टच मध्ये आहे का? सध्या तरी आहे। सध्या तरी तुमचा आहे का 10वीतला? हो, आहे ना। आम्ही भेटतो दर संडेला किंवा महिन्यात एकदा शिवाजी पार्कला भेटतो आम्ही। बरं, तू राहायला कुठेस? मी विक्रोळी। अच्छा, ती तुमचीच बिल्डिंग आहे नाही का? सॉरी। आणि तुझं काय? माझं मी जास्त फिरत नाही। जास्त फिरत नाही? हो, आमच्यासोबत पण येत का?
खूप कमी भेटते ती. का तिला पण? खूप मस्का मारावा लागतो. मग आज कशी काय आली? आणि पण येत नव्हतीच ती. अच्छा, पकडून आणलं तुला. हा, पकडून आणलं. का फिरत नाही तू? कंटाळा ना मला ट्रॅव्हलिंग. मग बरं तुझं काय? शाळा सोडून किती वर्ष झाली? शाळा सोडून 5-7 वर्ष झाली. 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाली. बरं मग 7 वर्षापूर्वी तुझा 10वीचा ग्रुप आठवतो का तुझा? आठवतं, पण आता आम्ही कोणीच टच मध्ये नाही आहे. ते आता तुम्ही जरा सेटल होता. सेटल झाल्यानंतर एक साधा 20 वर्षांनी तुम्हाला आठवतात, या आपल्या कॉलेज शाळेमध्ये ती होती, ती कुठे गेली. मग हळूहळू लिंक लागायला लागते. हो, कधीतरी आम्ही फेसबुकवर वगैरे चॅटिंगला एकत्र येतो, पण 10 मिनिटात सर्व लॉग आउट होतात. चला भेटूया असं कधी झालं नाही? केव्हाच नाही, कारण की सर्वजण आपापल्या लाईफ मध्ये बिझी आहेत आता. Correct, परत त्यांना तिथून काय टाइम काढायला नाही भेटत आहे. ओके. तुझं ऑफिस कुठे आहे? मी विद्याविहारला. विद्याविहार. विद्याविहार शिट्टी मारली की नाही? तुझं कॉलेज टायमिंग आहे? तुझं कॉलेजचं टायमिंग? मी नाईट कॉलेज करते 6:30 to 10 o'clock. 6:30 ते 10 असं कॉलेज आहे तुझं? हा, माझं कॉलेज. आणि मॉर्निंग 8:30 to 6:30 मी जॉबला आहे एक्सचेंजर मध्ये विक्रोळी. मग काय जाताना डबा वगैरे घेऊन हा, ऑफिस मध्ये घेऊन जाते. ऑफिस मध्ये? हा, lunch. मग संध्याकाळचं खाणं काय? संध्याकाळी काय बिस्किट वगैरे, सगळे जॉबला आहेत त्यामुळे आज तू बिस्किट घे, मी उद्या चकली घेते, असं म्हणजे आमचं रुटीन आहे. अच्छा, ठरवलेलं कुठे काय काय. ओके. तुझं काय? कॉलेज स्वामी विवेकानंद. किती सकाळी वाजता? 7चं कॉलेज असतं. 7चं कॉलेज आणि त्यानंतर 7 ते नंतर 7 ते 12:30. 7 ते 12:30. आणि तुझं? मी भांडुपला जाते कॉलेजला आणि 12चं कॉलेज असतं ते 5:30. 12 ते 5:30. तू आरामात उठायचं असेल ना? सकाळी क्लास असतो 7चा. 7चा क्लास असतो. ओके. गप्पा तर झालेल्या आहेत. आता आपल्याला किचनमध्ये जायचं आहे, पण किचनमध्ये किचनमध्ये गेल्यानंतर पदार्थ कोणी बनवायचा हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ही सगळी तरुण मंडळी आहेत, ह्यांच्यापैकी कोणीतरी दोघीच पदार्थ बनवणार आहेत. अर्थात ह्यांच्या हाताला चव आहे की नाही याची मला काही खात्री नाही आहे, पण मी टफ आहे, तुम्हाला माहिती आहे. मनाचा हिया करून मी काही करू शकतो. लोखंडाचे चणे सुद्धा खाऊ शकतो. पचवायची ताकद आहे आपल्याकडे. इतकी वर्ष या खुर्चीत बसून खाल्लेलं आहे. त्यामुळे कोणी बनवायचं ह्याच्यावर आमची एक कॉम्पिटिशन आहे. या कॉम्पिटिशनमध्ये जो जिंकणार आहे त्या दोघी आज पदार्थ बनवणार आहेत. चला जाऊ किचनकडे आणि गेम करूया म्हणजे गेम खेळूया. या आपण या 6 जणींच्या 2 टीम्स केलेल्या आहेत. ह्या टीममध्ये 3 आहेत, ह्या टीममध्ये 3 आहेत. आणि कांदा कापायचा आहे. हा साला सकट असलेला कांदा आहे आणि बारीक चॉप करायचा आहे. आणि तुमच्या टीममधून कोण कापणार कांदा? वीरता कापेल. आणि तुमच्या टीममधून कोण कापणार? हा, प्रिया. ओके. आणि ह्या दोघींपैकी जो पहिला कांदा कापेल बारीक आणि या बाउलमध्ये पूर्ण जो ज्याचा माल असेल त्याने पहिल्यांदा आज पदार्थ बनवायचा आहे. ओके. आपण सुरू करायचं का? अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. हात सांभाळायचा, बोट सांभाळायचं. कम ऑन वीरता. 3, 2, 1 बस. अरे मी टाकला नाही सॉरी. आपल्याला बाउलमध्ये टाकायचं मोजणार कसं आपण? मला लक्षात नाही पडतं. इथेच कापत राहिलीस. असो ठीक आहे. पहिला मान तुला आहे आज, म्हणजे तुमच्या ग्रुपला आहे. तुमच्या ग्रुपमध्ये कोण बनवणार आहे आज पहिला? ओके, सोनाली बनवणार. आणि तुमच्या ग्रुपमध्ये कोण बनवणार आहे? ओके. सो आजच्या या भागात पहिला पदार्थ बनवण्याचा मान सोनालीचा आहे. सोनालीचा पहिला पदार्थ आपल्याला बघायची म्हणजे मला तर इच्छा आहेच आणि आमच्या खवयना पण इच्छा आहे. पण तत्पूर्वी आपण ही सगळं साफसूफ करून घेऊ. ही सिरीज आज सुरू झालेली आहे आणि पहिल्या या भागात सोनाली आपल्या किचनमध्ये आलेली आहे. सोनाली आणि तुमच्या संपूर्ण तिघींचं मनापासून स्वागत करतो. तू जिंकलीस मगाशी? नाही, तू जिंकलीस ना? ओके ठीक आहे. सोनाली जरा पुढे ये. आता मला सांग, तू पहिल्यांदा काय बनवणार आहेस? रवा पिझ्झा. रवा पिझ्झा. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? 1 वाटी भिजवलेला रवा, टोमॅटो, बटाटा, सिमला मिरची, पनीर, कांदा, गाजर व कोबीचे किस, मटार, कोथिंबीर, चीज, सोया सॉस, आलं आणि लसूणची पेस्ट, शेजवान चटणी, मिरची व मीठ. साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. आपण काय करणार आहोत कृती? पहिली आपण भाजी बनवून घेणार आहोत. ती कशी बनवायची? हे आपण तेल तापवून घेतलेलं आहे. ओके. त्यात कांदा टाका थोडा. बर. तो डाव घे.
डाव म्हणजे हां ओके. पुढे पुढे शिमला मिरची टाका. कोबी आणि गाजरचं हे टाका. कोबी आणि गाजर आपण बारीक चिरून चिरून घेतलेले. मटारचे दाणे टाका. हे आपण शिजवून घेतलेत का? नाही हे कच्चे मटार आहात. बरं. आलं आणि लसूणची पेस्ट टाका. तू घरी काय काय करतेस जेवण? कारण तुला वेळ कुठे मिळतो ना? नाही, पण मला सॅटर्डे संडेचा भरपूर वेळ असतो, त्यामुळे मी काही ना काही करतच असते घरी. बरं. आणि सगळे खातात घरचे? हो, खूप आवडतं. बरं. हे जमतं तुला असं? हो जमतं. हां. बरं, आता पुढे काय करायचं ह्याचं? यात थोडासा टोमॅटो टाका. हा जो बटाटा आहे ह्याचं काय केलंय? हा कच्चा बटाटा आहे. कच्चा बटाटा आहे तो आपण ना किसून त्या रव्याच्या पीठमध्ये टाकणार आहोत. बरं. यात थोडा सोया सॉस टाका. हा पदार्थ तुला कोणी शिकवलाय? हा शिकवलं नाही. नॉर्मली आपण ते पिझ्झा करतोस, पण तो कसा बाहेरचा बेस आणतो ना मैद्याचा, अँड दॅट इज नॉट गुड फॉर हेल्थ. सो मग मी असं इनोव्हेटिव्ह काहीतरी केलं रव्याचं. बरं. दिस इज गुड फॉर हेल्थ. येस. बरं. थोडं शेजवान चटणी टाका. तुम्हाला स्पायसी आवडतं तर जास्त टाका. हो. आपण यात थोडीशी आता कोथिंबीर टाकणार आहोत. हे झाकून ठेवायचं का आपल्याला थोडं? हो थोडंसं. आणि मिरची कधी टाकायची? पेस्ट टाका. पनीर चिरलेलं पनीर. हे लहान मुलांसाठी. हो. आता जास्त आम्ही नॉनव्हेज नाही खात, तर पनीर चीज वगैरे आम्ही जास्त घालतो. बरं. तुला नॉनव्हेज आवडत नाही का? नाही, एवढं नाही. बरं. आणि आता काय घालायचंय? आता सगळं आपण घातलेलं आहोत. थोडं मीठ टाका. ओके. आपलं सगळं टाकून झालेलं आहे. फक्त ते एवढं 4 गोष्टींचा वापर करायचा राहिलाय. ओके. आता काय करायचंय? ह्याच्यावर झाकण ठेवायचं? ह्याच्यावर झाकण ठेवायचंय बघा इथे. ओके. आता तिथं काय करायचं मला सांग? तिथे आपल्याला त्या रव्याच्या पिठात हे घे. एक बटाटा किसायचा आहे. हा भिजवून ठेवलेला आहे का तू? हो, नाही तर काळा पडतो ना बटाटा. कधी पडणार ते? पडेल ना. पडतंय ना? सगळा किसायचा आहे? हो. बोट सांभाळा. हो. बरं, नाटकं किती बघतेस तू? नाटकं आता जसे हे मुळात नाटक बघायची आवड आहे का तुम्हाला ती ना? हो आहे ना. बरं. आता मंगेश दादांचं दिसलं पेपर मध्ये नाटक की लावला दादांना फोन. मंगेश दादा आपल्याकडे 2-3 आहेत. मंगेश कदम हे आमचे डायरेक्टर. एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, अशी सगळी त्यांनी केलेली आहेत डिरेक्ट. माझी बरीच नाटकं त्यांनी डिरेक्ट केली. बस पुरे. यात आपण थोडं मीठ टाकायचं आणि मीठ चिरलेली मिरची. आपण हे सगळं झालेलं. हो. हे आता तिकडे घालायचं असेल ना? हा रवा आपण साधारण किती वेळ भिजवलाय? 1 तास भिजवलेला रवा आहे हा. बर. आणि बाकी तुला छंद काय आहेत? आवडी निवडी काय आहेत तुझ्या? म्हणजे मुळात मला तुझं एक कौतुक असं आहे की तू शिकते, अर्न अँड लर्न हे इमानदारीत करतेस तू. पण बाकीच्या आवडी निवडी काय आहेत तुझ्या? बाकी जास्त मला शॉपिंगच करायला जाम आवडतं. बरोबर आहे. आता अर्न म्हटल्यावर लगेच आई बाबा मी अर्न करतेय. आता ही भाजी आपल्याला त्याच्यावरती टाकायची आहे. आत्ताच? हो आत्ताच. काय सांगतेस? त्याला पलटी बिलटी करायचं नाही? नाही. मी मुळात तो खालचा जो आपला रव्याचा जो लेअर आहे तोच आपल्याला जाड करायचा आहे. इन शॉर्ट आपण याला उत्तप्पा पण बोलू शकतो. हा तेच बोलतो. सो दिस इज डन. येस. आता थोडंसं चीज टाकू का? हो. लहान मुलांचा एकदम वीक पॉइंट असतो. आता ते चीज वितळेल त्याच्यावर. हो. झाकण ठेवायचं त्याच्यावर? हो थोडंसं. किती वेळ तरी? 1 मिनिट, अर्धा मिनिट. अँड नाऊ दिस इज रेडी टू सर्व. काढल्यानंतर रेडी टू सर्व. रेडी. फर्स्ट क्लास. मस्त झालेले पदार्थ तुम्ही लिहून घ्या. साहित्य आणि कृती. रवा पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेला रवा, टोमॅटो, बटाटा, सिमला मिरची, पनीर, कांदा, गाजर, कोबी, चीज, कोथिंबीर, मटार, सोया सॉस, आलं लसूण पेस्ट, शेजवान चटणी, मिरची आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, सिमला मिरची, कोबी, गाजर, मटार
आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, सोया सॉस, शेजवान चटणी, कोथिंबीर, चिरलेलं पनीर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून वाफवून घ्यावं. भिजवलेल्या रव्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा. त्यामध्ये मीठ आणि मिरची एकजीव करून घ्यावी. फ्राय पॅन गरम करून त्यावर भिजवलेल्या रव्याचं मिश्रण पिझ्झा बेस सारखं घालावं. त्यावर कोबी, गाजर, मटारची भाजी घालावी. वरून चीज किसून घालावं आणि पॅनवर झाकण ठेवून रवा पिझ्झा भाजून घ्यावा. मला खात्री आहे या नव्या पिढीतल्या एका नव्या मुलीने छान पदार्थ बनवलेले आहे. त्याची सगळं साहित्य कृती सगळं नीट लिहून घेतलं असेलच. आता अजून एक तारुण्यात पदार्पण केलेली एक मुलगी इथे आलेली आहे आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड कॉन्फिडन्स आहे. ती काहीतरी बनवणार आहे. तिचं नाव आहे अमृता. अमृता, तुझ्या मैत्रिणींचं आमच्या या किचनमध्ये स्वागत. अमृता, काय बनवणार आहेस तू? बेबी कॉर्न क्रंची कबाब. बेबी कॉर्न क्रंची कबाब. ह्या वयात मला हे बोलता पण येत नव्हतं. ती बोलती आणि ते करून दाखवणार आहे. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय आहे? बेबी कॉर्न, कॉर्नफ्लावर, मैदा, चिली सॉस, बेकिंग सोडा, सोया सॉस, शेजवान चटणी, मीठ. दिल, दोस्ती आणि पेटपूजा फार महत्वाचं आहे. सगळं एकमेकांची खूप घट्ट संबंध आहे. काय बनवणार आहेस तू, मला अमृता सांग? बेबी कॉर्न क्रंची कबाब. बेबी कॉर्न क्रंची कबाब. ओके ओके, काय करायचं मला सांग आता? तेल तापलेलं आहे इथे. आता काय आधी आपल्याला त्याचं कव्हर बनवायचं. कोणाचं? तेलाचं? नाही, बेबी कॉर्नसाठी. ओके, तुला बाऊल लागेल का? बाऊल. आता आधी मैदा घ्यायचा. घे ना. हा, म्हणजे ह्याच्या आधी कोण, काय नाव तिचं? सोनाली. सोनालीने मला कामाला लावली. ही पण मला कामाला लावते. हे कर तू. मी आता फक्त बघितलं ना. असं आहे. तुझं काय छंद, आवडता काय? गाणं. गाणं गातेस तू? हो. कोणाकडे शिकलीस का? नाही, असंच ऐकून. अरे व्हेरी गुड. म्हणजे माझ्यासारखंच थोडं गाणं. कुठलं गाणं आवडतं? कोणाची गाणी आवडतात तुला? श्रेया घोषाल. श्रेया घोषाल. म्हण बघू एखादं. कांदेपूर. हा, म्हण ना. भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अनकांती, आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे. क्या बात आहे, मस्त, अप्रतिम. ते कढईतलं तेल पण तापलं तुझ्या गाण्याने, माहितीये? ओके, पण छान गोड आवाज आहे तुझा. ओके, आता काय करायचं? हे काय घालतेस? कॉर्नफ्लावर. कॉर्नफ्लावर. ओके. आणि आता हे तिन्ही सॉस एक साथ घालायचे. बरं. चवीप्रमाणे. तुझं काय नाव म्हणालीस तू? मानसी दलवी. मानसी, तुला काय आवडतं? छंद? माझा छंद वाचन. वाचन. साधारण कोण लेखक आवडतात तुला? असं तर काय नाही, म्हणजे असं वेगळ्या रस्किन बॉन्ड वगैरेचं. बरं. आणि मराठीतले कोण लेखक आवडतात? मराठीत सुनील गावस्कर अतिशय अप्रतिम लेखक आहेत. सुनील गावस्कर आहेत, त्यानंतर पतौडी आहेत, त्यानंतर खूप छान छान लेखक आहेत. तू वाचली की नाही त्यांची पुस्तकं? नाही वाचली? अरे कमाल आहे. गावस्करांनी खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे. आता काय? आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून त्याला थिक करायचं आणि मिक्स करून घ्यायचं. हे काय काय घातलं? कारण मी हिच्याशी गप्पा मारत होतो पुस्तकांवर, त्यामुळे मला लक्षात नाही आलं. आधी मैदा घालायचा अर्धी वाटी, त्यानंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लावर, मग सोया सॉस, चिली सॉस आणि शेजवान चटणी आणि मीठ. ओके, घातलंच मीठ तू? हो. घालायचंय का? घातलं. आणि हे काय आहे? आणि हे बेकिंग सोडा, हे पण घालायचं. आत्ता घालायचंय? हां, चालेल. ओके. आणि तुझं काय? तुला काय काय आवडतं? मला शॉपिंग करायला खूप आवडते. शॉपिंग करायला? अच्छा. आणि जेवण बनवायला पण. जेवण बनवायला पण करू मी नीट एकदा? ओके, आता काय करणार तू? आता बेबी कॉर्न ह्याच्यात डिप करून फ्राय. वाव, घे. बेबी कॉर्न पण घे, ते पण घे. आणि हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? कशासोबतही चालेल. सॉस सोबत चालेल किंवा हे आज शेजवान चटणी सोबत पण छान लागेल. मत्ता हे झाल्यानंतर खायलाच बसूया आपण.
पण त्याआधी तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मग बेबीकॉर्न क्रंची कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेबीकॉर्न, कॉर्नफ्लॉर, मैदा, चिली सॉस, खायचा सोडा, सोया सॉस, शेजवान चटणी आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, चिली सॉस, सोया सॉस, शेजवान चटणी, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणामध्ये बेबीकॉर्न घोळवून ते गरम तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत. सोनाली आणि अमृताने जे पदार्थ बनवलेले ते आता मी खाऊन बघणार आहे. मी मागाशी सांगितल्याप्रमाणे मी काही घाबरत नाही. निदान दिसताना तरी छान दिसत जमलेत असं मला वाटतंय, कारण बनवताना छान वास आला होता. हे खाणारच आहे, पण तत्पूर्वी सोनालीला आमच्याकडून एक छानशी प्रेमाची भेट आहे. रामदेवचं स्पेशल तुला एक गिफ्ट आहे. आणि आता हे पदार्थ खायचेच आहेत. पण मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती अशी की आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपले वेगवेगळे दोस्त मंडळी भेटत असतात. वेगवेगळे ग्रुप तयार होतात आणि ह्या ग्रुपच्या आठवणींमुळेच आपलं पुढचं जे आयुष्य असतं, पुढचं म्हणजे सिनियर सिटीजन झाल्यानंतरचं जे आयुष्य असतं ते सुखकर होत असतं. त्यामुळे ह्या सगळ्या टप्प्यांवर म्हणजे शाळेचा एक टप्पा असतो, त्यानंतर कॉलेजचा एक टप्पा असतो, ऑफिसचा एक टप्पा असतो, त्यानंतर लग्न झाल्यानंतरचा एक टप्पा असतो, नातेवाईकांचा एक ग्रुप असतो. या सगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शेअर होत असतात आणि वेगवेगळ्या गोष्टींचा आपण आनंद घेत असतो. या सगळ्या गोष्टींचा आनंद शेअर करायचा असेल आणि वेगवेगळे पदार्थ जर तुम्हाला इथे दाखवायचे असतील तर आमच्याकडे ताबडतोब या. मी ऐकायला आणि खायला तयार आहे. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि आता हे पदार्थ मी खाणार आहे आणि खाल्ल्यानंतर मी तुमची रजा घेणारच आहे. पण तत्पूर्वी हे पदार्थ खाणार आहोत आणि परत भेटायचे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी